आज पाहणार आहोत आपण चिकन पॉक्स म्हणजेच कांजण्या. पहा मित्रांनो, कांजण्या हा जो आजार आहे तो कोणत्या विषाणूमुळे होणारा आहे, तर तो व्हॅरिसेला झुस्टर नावाचा विषाणू आहे. त्या विषाणूमुळे कोणता आजार होतो आपल्याला? कांजण्या. त्यालाच आपण काय म्हणतो? चिकन पॉक्स म्हटलं जाते. याचं संक्रमण कसं होतंय, याचा प्रसार कसा होतोय कांजण्याचा? ड्रॉपलेट मार्फत, म्हणजे बोलताना जे थेंब उडतात किंवा शिंक दिल्यानंतर जे ड्रॉपलेट्स पसरतात आजूबाजू परिसरामध्ये, म्हणजे ह्या एरियामध्ये आपण एवढा परिसर, पूर्ण परिसर नाही, आणि नंतर एखाद्याच्या जो संक्रमित आहे त्याच्या संपर्कामध्ये जास्त वेळ राहिल्यानंतर काय होतो? हा आजार आपल्याला होण्याची दाट शक्यता असते. नंतर याचा कोणत्या अवयवाला होतो? हा रोग जो आहे तो त्वचा संबंधित आहे. कोणता? चिकन पॉक्स म्हणजे कांजण्या. याचं लक्षण काय आहेत? तर लक्षणं बघा, ताप येणं, डोकेदुखी होणं, डोकं फनफन केल्यासारखं होते. नंतर त्वचेवर फोड येणं, त्वचेवर असे फोड यायला लागतात जसे की ते पाण्यासारखे असतात, असे फोड एवढ्या एवढ्या छोटे. नंतर उपचार आहे का? हो आहे ना उपचार याच्यावर. लस आहे. कोणती लस दिली जाते? कांजण्या विरुद्ध म्हणजे अँटी व्हॅरिसेला व्हॅक्सिन ही लस काय दिली जाते. आणि हे एक लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला कांजण्या जर येऊन गेल्या त्याला आयुष्यभरासाठी काय असते? संरक्षण प्राप्त होते. नंतर त्याला कांजण्या येत नाहीत. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.